एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा. काय ग? खूपच गडबडीत भरलेली दिसतेस बॅग. नाही सगळे बोळे करून आणलेस म्हणून म्हटलं. हो. राधा, तू इतकी गुणी मुलगी आहेस, नीटनेटकी शहाणी आहेस. अशी सहजासहजी घडी विस्कटून नसते द्यायची आहे ग. ती घालतीये ना तो नीट. ही घडी नाही म्हणते ग, संसाराची घडी म्हणते. तितक्या सहजासहजी बिघडून नसते द्यायची. राधा, काय झालंय? बता ना क्या हुआ है? ती काही झालेलं नाही. अगं आत्ता आत्ता कुठे तुमचा संसार सुरू झालाय. एक जण रुसला ना तर दुसऱ्याने त्याला कुरवाळून बाबापुता करून समजून घ्यायचं असतं, समजवायचं असतं. आणि सकाळी झालेली भांडणं रात्री मिटवून टाकायची असतात. आणि रात्री भांडण झाली तर म्हणजे भांडण काही वेळ बघून होतं का त्या? कसं सांगू तुला आता? अगं, जर बोलून भांडणं मिटवता आली नाहीत ना तर सहवासाने मिटवायचे असतात. हे वेडाबाई, असं लगेच सासरं सोडून माहेरी निघून नसतं यायचं. आत्या, हे बघ, तुझं उल्हास काकांची भांडण झालं किंवा तुला खूप दिवस तिकडे राहून कंटाळा आला तर तू येतेस की नाही आपल्या या घरी. तसंच माझं झालंय असं समज हवं तर. तेवढंच ना? बंडादादाकडे बघतेस ना तू, त्याला एकदम टेन्शन येतं ग, एकदम बीपीच वाढतं त्याचं. म्हणजे त्याचा तरी विचार कर ना. तू नको काळजी करू, मी बोलते पप्पांची. झोप आता. गुड नाईट. I think नाही, I think नाही, I'm sure हा डिसिजन करेक्ट आहे. येस, योग्य निर्णय.
गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. काय काय म्हणायचं काय याला? राहूची दशा आहे की आपलंच काही चुकतं आहे? का नियती परीक्षा पाहते आहे की नशीब आहे आपलं, प्राक्तन आहे? काय सगळ्यावर विश्वास बसायला लागतो बघ. घर सोडून आली पोर आपला बाडबिस्तरा घेऊन. काही विचारलं तर गप्प. ती बोलत नाही, घनश्याम बोलत नाही. बरं, त्यांच्या बोलण्यावरनं असं वाटतंय की काहीच झालेलं नाहीये, जणू काय जे झालेलं आहे ते सगळं अगदी नॉर्मलच आहे. मी सकाळी उठावं, चहा प्यावा, मग ऑफिसला जावं, रात्री अंथरुणावर अंग टाकावं आणि सासर सोडून बाडबिस्तरा घेऊन माहेरी निघून यावं, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. आपण काय करणार ग? आपण हातावर हात ठेवून गप्प बसणार. कारण 21व्या शतकातली मुलं आहेत ही, स्वतंत्र विचारांची. यांना जर असं म्हटलं अरे बाबा काय काय झालंय काय नाही, असं वागू नये माणसाने, करू नये असं, तर म्हणणार डोंट गेट टेन्स पापा, नॉट अ बिग डील. आम्ही फक्त लग्न मोडतोय बस. इतक्या टोकाची भूमिका घेतली नसेल अरे त्यांनी. तू उगीच काळजी करत बसतो, शांत राहतो. आणि अरे कदाचित राधा आपल्याशी बोलू शकत नसेल आणि आपण तिला आत्ताच आरोपी ठरवून टाकलं ना तर अजून कोशात जाईल पोर. चांगलं काळ्यांचं घर आहे का? त्यांना सुद्धा माहित नाहीये इथे का आलेली आहे. मला माहित नाही, पण खरंच सांगतो तुला, मला वाटतं काळ्यांच्या घरी काही प्रॉब्लेम नसणार. मगाशी बघितलं नाहीस काय? काळ्यांच्या विषयी जरा तू विचारलं तर चटकन म्हणाली त्यांच्याविषयी काहीही बोलू नका, मला काहीही ऐकायचं नाहीये. तुला सांगतो प्रॉब्लेम जो आहे ना, तो प्रॉब्लेम हा घनश्याम आणखीन राधामध्येच आहे. काय बोलत नाही ना कोणी. आपल्यालाही असं जमायला हवं होतं ग बेबी. म्हणजे त्यांचं आयुष्य आहे, बघतील काय करायचं ते, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय असं म्हणणं आपल्यालाही जमायला हवं होतं. बोललीस ना तिच्याशी? काय काय काही म्हणाली का ती? काहीच बोलत नाही ती, जणू काही घडलेलंच नाहीये काही अशी वागत होती. पण एकंदरीत तिच्या बोलण्यावरनं मला असं वाटलं की घनश्यामचा तिला कंटाळा आलाय आणि म्हणून ती सहज आलीय माहेरी राहायला. घनश्यामचा कंटाळा आलाय असं म्हणाले? हे कारण स्पष्टपणे ते नाही सांगितलं. नाही, मी आता विचारतो तिला जाऊन. दादा ऐक माझं, आता काही बोलू नकोस तिच्याशी. ती बोलणार आहे तुझ्याशी, सकाळपर्यंत निवळेल रे सगळं. काय चाललंय काय बेबी, मला कळत नाही. हिला घनश्यामचा कंटाळा येतो, तो मला डॉनच्या गोष्टी ऐकवतो. काय पोरखेळ आहे का हा? अरे मी काय, काळे कुटुंब काय, आमच्या भावनांशी खेळण्याचा कोणी अधिकार दिलाय यांना? हे नाही बेबी, तू जा आपली बाडबिस्तरा आवर, तू आपली इंदोरला निघून जा. तुझा संसार तरी तू नीट सांभाळ लावून.
इथे यांची गंमत चाललेली आहे, सगळी गंमत. मी बघतो या गमतीचं काय करायचं ते. इथे सगळं इतकं चालू असताना माझा जीव रमणार आहे का माझ्या घरात? ते काही नाही, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार आहे. आणि मी ह्यांनाही तसं फोन करून सांगते आता. आणि हे बघ, तिथे असण्यापेक्षा माझं इथे असणं जास्त गरजेचं आहे, हे माझं ठरलंय. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. काय हो, चांगला सोन्यासारखा संसार चालला होता, हे काय असले दळभद्री विचार सुचलेत यांना? किती समंजस होता हो घना, आत्ताच असं कसं झाला हो? आता सुद्धा घनाची चूक झाली अशी तुझी खात्री आहे? म्हणजे काय बघते ना मी, हैदराबादहून आल्यापासूनच बिनसलंय त्याचं सगळं. त्या दिवशी केवढ्याने ओरडला तिच्यावर, ऐकलात ना त्याचा आवाज? परवा सुद्धा आईवरून बोलला हो तिला. शी, रडत होती बिचारी पोर, कशी बशी समजूत काढली मी तिची. काय दुःख फिरलं याच. राधा तिने जाताना सांगून जायला हवं होतं. हो, कशी सांगणार ती? तुमच्यासारखंच फाटकन काहीतरी बोलला असेल तिला. तुम्ही नाही मला म्हणाला होता माहेरी निघून जा म्हणून? मी पण कुणाला न सांगताच निघाले होते की. माई भेटल्या रस्त्यात, मला असं बसलेलं बघितलं रस्त्यात, आणि असं काही सुचत नाही हो त्यावेळेला, मला माहितीये ना. तर इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगाची आठवण काढायची काही गरज होती का देऊ? आणि आपल्यात असं घडल्यानंतर सुद्धा एवढी वर्ष आपला सुखाचा संसार झाला ना, त्यांचाही होईल. फक्त त्यासाठी आवश्यक असणारा वेळ आपण त्यांना द्यायला हवा. अहो पण कसला वेळ? एक ब्रेक घ्यायचं म्हणतात, ब्रेक म्हणजे काय? असं कुठे असतं का? तेव्हा कसं आहे ना की प्रत्येकाची कॉन्स्टिट्यूशन वेगळी असते. एका माणसाला ज्याची मात्रा लागू पडेल ती मात्रा दुसऱ्याला लागू पडेल असं नाही. कोणाला होमिओपॅथी सूट होते, कोणाला ॲलोपॅथी. आता ब्रेक घेऊन त्यांचे प्रश्न जर सुटणार असतील तर घेऊ देत त्यांना ब्रेक. पुरे होय, तुमचं नेहमीच आहे. एक काही खंबीर सांगत नाही तुम्ही, न रोवा कुंज रोवा. आता या वेळेला हे चालणार नाहीये. तुम्ही अगदी कडक शब्दात घनाशी बोललं पाहिजे, आणि बोललंच पाहिजे. ठीक आहे, बोलतो मी. हे देऊ, ए काय म्हणालो मी बोलतो. आमच्या दोघांमध्ये काही कम्पॅटेबिलिटी इश्यूज आहेत. सॉरी, कम्पॅटेबिलिटी इश्यूज. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हे मॉर्निंग पप्पा. गुड मॉर्निंग. घे कॉफी रेडी. काय झालंय बेटा? रात्रभर डोळ्याला डोळा नाही, आणि तुला सांगतो पहाटेला मला एक स्वप्न पडलं. आपल्या शाळेमध्ये, माझ्या शाळेमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं एका फंक्शनला. मी गेलो होतो, आणि मग माझी भाषणाची वेळ आली. पोडियम जवळ जाऊन उभा राहिलो मी. समोर असा खचाखच भरलेला विद्यार्थ्यांचा ऑडियन्स. I was quite thrilled, quite thrilled. आणि मी भाषणाला सुरुवात केली. फ्रेंड्स, रोमन्स अँड कंट्रीमॅन. काय?
तुला सांगतो वरनं एक साधारण 40 किलोचा लाईट, ते असले मोठे असतात ना ते, वरनं तुटला आणि डोक्यात पडला ग माझ्या. पप्पा हो, किती किलोचा लाईट डोक्यात पडला हे पण आठवतंय स्वप्नातलं तुम्हाला? म्हणजे ते महत्वाचं नाही काय आहे, तो लाईट तुटला आणि तो थेट येऊन माझ्या डोक्यात आपटला आणि डोक्यात माझं त्यानंतर मग ऐका ऐका ऐका, इतकं काही सिरियस गंभीर असं काही झालेलं नाहीये आमच्या दोघांमध्ये. हेच विचारायचं ना तुम्हाला? काळजी करू नका. तन्मय काय आहे? बॅगा बिगा घेऊन तू घरी आली आहेस हे काय? पापा आमच्या दोघांमध्ये काही कम्पॅटेबिलिटी इश्यूज आहेत. सॉरी, कम्पॅटेबिलिटी इश्यूज? हा, कम्पॅटेबिलिटी इश्यूज, काही मायनर प्रॉब्लेम्स आहेत, मायनर आहेत, ते आम्ही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त त्यासाठी आम्ही एक ब्रेक घेतलाय, थोडीशी स्पेस घेतोय, थोडी लांब राहतोय एकमेकांपासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. That's all. That's all. Yeah, that's all. That's all. So, तुम्ही काळजी करू नका पप्पा. कूल, चिल, ओके, चिल. तुम्ही कॉफीत साखर घालायचे विसरलाय. आले. श्रीपादा, असा पराभूत योद्ध्यासारखा पाठ करून काय उभा आहेस? डोकं दुखतंय का? नक्की नंबर वाढला असणार तुझा. सतत ते वर्तमानपत्राचे रकाने भरत असतोस ना. नाही, पराभूत झाल्यासारखं वाटतंय खरं. अरे राधाकडे बघ, कशी सतत टवटवीत असते ती. आई, श्रीपादा, काय झालंय? काय झालंय ते सांगशील का रे मला? त्याच्यापेक्षा तू सरळ जमाई बापूंशी बोल. नाही बोलेन मी बोलेन ग, पण त्यांनी नीट उत्तर द्यायला हवे. शेवटी तोही ह्याच पिढीतला आहे. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घे. थँक्यू. गब्बूशी बोललास का रे तू? हो बोललो ना. काय बोलली? नाही म्हणजे तुझ्याशी तरी नीट बोलली का? हा बोलली असं म्हणायचं. काय पण नाही म्हणजे खरंच काही प्रॉब्लेम आहे का? कम्पॅटिबिलिटी इश्यूज आहेत म्हणली दोघांमध्ये. ते सॉर्ट आउट होईपर्यंत रिलेशनशिप मध्ये ब्रेक घेतलाय दोघांनी. ब्रेक. तो टीव्ही सिरियल मध्ये असतो ना तसा. मी त्या ब्रेक मध्ये जाहिराती दाखवतात, मग त्या बघून लोक वस्तू विकत घेतात, तसला ब्रेक. बेबी मला सांग, आपलं आयुष्य म्हणजे काय टीव्हीवरची सिरियल आहे का ग? काय एखादा कुकरी शो? आता पुन्हा भेटूया ब्रेक नंतर एका नव्या रिलेशनशिप सह. बेबी मी सुद्धा फार्माकोलॉजी मध्ये मास्टर्स केलंय ग. अजूनही कंपन्यांना कन्सल्टन्सी करतो, पण त्यांची भाषा मला नाही कळत. ब्रेक, स्पेस मलाही नाही कळत. पण दादा काळ बदललाय तशी भाषा ही बदलतेच ना. नाती सुद्धा बदलतात का ग बेबी?
नाती सुद्धा बदलतात. मला काही या जगामध्ये शाश्वत असं काही नाहीच आहे का? अगं नवरा बायकोचं नातं किती सुंदर असतं, रक्ताच्या नात्या पलीकडचं. स्वतंत्र स्वयंभू असं ते नातं, पण त्यापासूनही कसलं फ्रीडम हवंय यानं मला सांग. बंधनामध्ये काय सुख असतं यानं कसं कळणार जर त्या बंधनासाठी यांनी वेळच दिला नाही तर. आणि असा असा काय काळ दोघांमध्ये गेलाय ग की आता यांना ब्रेकची गरज भासावी, स्पेसची गरज भासावी. होतं रे असं, पण आपणच तर समजून घ्यायला हवं ना या सगळ्याला. नाही, आणि राधामध्ये आणि जमाई बापूंमध्ये खरंच काहीतरी झालं असेलही, पण ती आपल्याला सांगू शकत नसेल. ते म्हणतात ना, विरहाने प्रेम वाढतं म्हणून. आणि अरे पूर्वी नाही का, नवरा जेव्हा परगावी जायचा तेव्हा बायका माहेरपणासाठी यायच्याच की. शक्य आहे. कसं आहे बेबी, माझा संसार काही फार दिवस टिकला नाही, मंजू लवकर गेली सोडून. आमच्यामध्ये हे शब्द कधी आलेच नाही. उलट भांडण झालं नाही की ते भांडण सोडवण्यामध्ये खरं सुख असायचं. पळून जाण्यामध्ये कसली आली ग हुशारी. मी आउटडेटेड झालोय बहुतेक. असे तर्कवितर्क करण्यापेक्षा ना, तू जमाई बापूंची सरळ सरळ बोल. नाही, कारण आपली पोर काही ताकासूर लागू देणार नाही आणि आपल्याला धड काही सांगेल असंही मला वाटत नाही. आणि जे काही आपल्याला सांगेल, जे काही शब्द वापरेल ते असे असतील ना की ज्याने आपल्याला फक्त त्रासच होईल. त्याच्यापेक्षा तू सरळ जमाई बापूंशी बोल, असं मला तरी वाटतं. नाही, बोलेन मी बोलेन ग, पण त्यांनी नीट उत्तर द्यायला हवे. शेवटी तोही ह्याच पिढीतला आहे. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.